म्हणजे एवढासा तो कमकुवत देश त्यांनी यूएसच्या विरुद्ध आणि इस्रायल विरुद्ध एक आक्रमक भूमिका घेतली. इराण अमेरिका युद्धात हायपरसोनिकचा प्रहार पाहायला मिळालाय. ईरान के मिसाइल हमले से भारी तबाही मची है. Iran has launched hundreds of ballistic missiles towards Israel. फक्त रोटी कपडा मकान एवढ्या याच्यावरती देश स्वतंत्र राहू शकत नाही. तुम्हाला टेक्नॉलॉजी आणि डिफेन्स या दोन्ही गोष्टींची त्याला जोड द्यावी लागते. आणि जर निगोशिएटिंग टेबलवरती जर तुम्हाला बसायचं वेळ आली, डिफेन्स सेक्टरमधली जर ताकद नसेल. अमेरिकेचा डिफेन्स बजेट आहे जवळजवळ 900 बिलियन बरोबर, आणि इराणचं आहे 25 ते 30 बिलियन आहे. अमेरिकेच्या भूमीवरती आज इराणला जर अटॅक करायचं तर ते शक्य नाही. मला वाटतं इराणला ती स्वायत्तता हवी होती की आमचे डिसिजन आम्ही घेऊ, तुम्ही आमच्या तेलावरती की तुम्ही आमच्या संस्कृती आहे त्याच्यावरती तुमचं कुठलीही वाटचाल राहणार नाही. सध्या हे जी युद्ध चालू आहे त्याच्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स त्याचा किती वाटा आहे ह्याच्यामध्ये? तो बरोबर त्यांचा जो लीडर जो होता त्याच्या जवळच जाऊन ते मारलं गेलं. एवढी ॲक्युरेट लोकेशन आली कुठं यांच्याकडे? इराण बरोबर आज कोण इंटेलिजन्स शेअर करते? तर कदाचित हे दोनच देश केपेबल आहेत. ते डोम म्हणजे नक्की काय आहे? ज्या क्षणाला लॉन्चरवरनं मिसाईल, फायटर जेट किंवा हेलिकॉप्टर टेक ऑफ करताय त्या क्षणापासून आपण त्याचं डिटेक्शन करू शकू का? सगळ्यात पहिलं जे आहे ते, दुसरं जे आहे ते, या दोन्हीमध्ये ते कमकुवत आहे. तो म्हणजे एखादं मिसाईल आलं तर ते कॅच करून ते आपल्याला इन्फॉर्मेशन येऊन मग ते इंटरसेप्ट करायचं. ह्या सगळ्याला किती मिनिटं जातात? यू डोंट गेट इवन फ्रॅक्शन ऑफ अ सेकंड, मिली सेकंड्समध्ये हे सगळ्या गोष्टी करायला लागतात. डॉक्टर कलाम आम्हाला नेहमी सांगायचे की आज आपल्या देशाला हे परवडणारं नाही आहे, पण कधी नव्हे ते दुबई आणि अबुधाबी तिथे ड्रोनचे हल्ले चालू आहेत. इस्रायलने बॉम्ब टाकला आणि 200 मुली आज त्या शाळेतल्या गेल्या. युद्धामध्ये हे म्हणजे अलाउड नाहीये की तुम्ही सिव्हिलियन्सना मारू शकत नाही. ज्याची टेक्नॉलॉजी सुपिरियर तो जिंकणार का युद्ध? इम्पॅक्ट जो होणार आहे हा फक्त आठवड्यापुरता किंवा महिन्यापुरता राहणार नाही, त्याच्या पुढेही तो जाणार आहे. पण मिसाईलचा जो स्पीड असतो तो किती असतो? तुमच्याकडे जे मिसाईल जे आहे ते येणाऱ्या मिसाईलच्या कमीत कमी दुप्पट किंवा तिप्पट स्पीड असायला पाहिजे. म्हणजे हायपरसोनिक किंवा सुपरसोनिकच असायला पाहिजे. ते एवढं इंटेलिजन्स आता त्याच्यामध्ये आहे. काही आपल्याकडे आता सध्या मिसाईल्स आहेत की आता जर सॅटेलाइट आपल्याला सगळं जर कंट्रोल करत असेल तर त्या सॅटेलाइटलाच पहिलं उडवून टाकायचं. आता सुद्धा आपण सिंदूरमध्ये काय 10-15 ब्रह्मोस वापरली, ते आणखीन त्यापेक्षा जास्त मिसाईल्स वापरली असतील तर पाकिस्तान नकाशावरून निघूनच गेला असताना, राहिलाच नसता. ड्रोन मध्ये काय आता नवीन नवीन टेक्नॉलॉजी आलेली आहे? युद्ध भूमीवरती होतच नाहीये, आकाशातच होत आहे सगळं. आणि म्हणून ते अमेरिकेला परवडत आहे. प्रगत असं तंत्रज्ञान आहे, ऑटोमेटेड आहे, त्यामुळे काही मिनिटात युद्ध होऊ शकतं का की संपलं? न्यूक्लिअर बॉम्ब टाकला की संपलं, दुसऱ्या क्षणाला युद्ध संपलं. किंवा सैनिकांपेक्षा मला वाटतं अल्गोरिदम्सच युद्ध लढवत आहेत. तर आता पुढे काय होणार?